वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। गोरेगाव ड्रग्ज पार्टीमधील 6 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे। सर्व आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। हाय प्रोफाइल कॉन्सर्ट पार्टीत ड्रग्जमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी आता ही कारवाई करण्यात येते आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, काय माहिती मिळते कारवाई संदर्भात? निश्चितच परिणिता, आपण पाहायला गेलं तर 2 दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को येथे झालेल्या कॉन्सर्ट पार्टीमध्ये खरं तर 2 तरुणांनी जे ते ओव्हरडोस ड्रग्सचा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। मात्र त्यानंतर आणखीन जे आहे ते अपडेट यामध्ये समोर येत आहे की यामध्ये आणखीन काही विद्यार्थी आहेत, यांनी सुद्धा ड्रग्स जे आहे त्या ठिकाणी घेतले आणि त्यांच्यावरती सुद्धा आता रुग्णालयात उपचार जे आहे ते सुरू आहेत। आणि यामध्ये आता वनराई पोलिसांनी जे ते FIR नोंदवलेला आहे। त्यासोबतच ज्यांनी ही पार्टी आयोजन केली होती, आयोजकांसोबत काही विद्यार्थ्यांना सह जे आहे ते अटक करण्यात आल्या। त्यामध्ये 6 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना जे आहे ते बोरवली न्यायालयात काल न्यायालयामध्ये हजर केलं। त्यानंतर त्यांना 16 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ते सुरवण्यात आली। त्यामुळे आता यानंतरचा पुढील तपास हा पोलिसांच्या माध्यमातून सुरू झाला आहे, कारण की त्या 2 विद्यार्थ्यांचे मृत्यू नेमके कशा पद्धतीने झाला याचा शोध घेण्यासाठी आता त्या दोघांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते आता पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहेत। आणि त्यामध्ये एकूणच समोर येईल की त्या दोघांनी जे ते किती प्रमाणावरती ड्रग्स त्या ठिकाणी घेतले होते आणि कशा पद्धतीने एकूणच त्या पार्टीमध्ये ड्रग्स हे त्या ठिकाणी पोहोचले याचा सुद्धा शोध हा पोलिसांकडून सुरू आहे। कारण 4 ते 5 हजार विद्यार्थी त्या पार्टीला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या पार्टीमध्ये कुठेतरी आयोजकांच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांना जे आहे ते ड्रग्स दिले गेले असं सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी पोलिसांसमोर उपस्थित होते। त्यामुळे अनेक त्या ठिकाणी संशयित व्यक्तींना सुद्धा पोलिसांनी जे ते ताब्यात घेतले आणि त्यांचा सुद्धा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे लवकरच याबाबत सुद्धा जे आहे ते माहिती पुढे येईल की एकूणच ही ड्रग्स जे आहे ते त्या पार्टीच्या आतमध्ये कशा पद्धतीने गेला, नेमकं कोणाच्या माध्यमातून गेला आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ज्या कोणी आयोजकांनी ते ड्रग्स दिले याचा सुद्धा शोध हा आता मुंबई पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय। अगदी जय, कॉन्सर्ट मधली गर्दीही समोर आलेली आहे आणि यामध्ये 80% लोकांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं अशी माहिती मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रग या पार्टीमध्ये आलेला आहे असाही संशय बळावतोय। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आलं कुठून, या संदर्भातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले का आणि त्या पार्श्वभूमीवर त्या दृष्टीने कशी चौकशी करण्यात येते? नक्कीच या संदर्भातला संशय खरं तर पोलिसांना सुद्धा दाटपणे येत आणि तो संपूर्ण संशय जो आहे तो हा आयोजकांवरती जो आहे तो जाताना पाहायला मिळतोय। कारण की जे कोणी आयोजक होते यांच्या माध्यमातून ही संपूर्ण जी पार्टी आहे ती आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि तब्बल 4000 विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे एकूणच ही पार्टी जी आहे ती खरं तर कशा पद्धतीने होती याचा सुद्धा शोध आता त्या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे। आणि आयोजकांनी ही पार्टी जे आहे ते ड्रग्स जे आहे ते देण्यासाठी काही जबरदस्ती सुद्धा केली का असा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी केला जातो। कारण की अनेक जे विद्यार्थी आहेत यांना कुठेतरी जबरदस्तीने सुद्धा ते ड्रग्स हे जे आहे ते दिल्याचं प्रश्न हा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे। त्यामुळे जे 6 आरोपी आहेत पोलिसांनी ताब्यात घेतला तर यांचा सुद्धा शोध जो त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांच्या माध्यमातून चौकशी ही पोलीस सुद्धा करत आहेत की नेमकं किती प्रमाणावरती ड्रग्स हा त्या ठिकाणी आतमध्ये गेला होता आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रग्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले गेलेले आहेत। कारण की अनेक त्या ठिकाणी तरुणांसोबत मुली सुद्धा त्या ठिकाणी तरुणाई सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत्या। त्यामुळे तरुण सतेज तरुण या दोन्ही ज्या दोघांनी जे त्या ठिकाणी ड्रग्स जे ते त्या ठिकाणी केलेले आहे। त्यामुळे अनेक जे ते विद्यार्थी या ठिकाणी उपचारावरती सुद्धा रुग्णालयात दाखल केले आहे। त्यामुळे एक अतिशय गंभीर बाब जी ही गोरेगावमधून समोर आल्याची पाहायला मिळते आणि याचा अधिकचा तपास हा आता वरिष्ठ पातळीवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गोरेगाव ड्रग्स प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात येते। काही संशयितांना ताब्यात घेतलंय। बातमी